नमस्कार, मी प्राध्यापक युवराज हलपुडे. द रिंगल लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ऊर्जा असते, त्याच्यामध्ये एक कल्पकता असते आणि त्याच्यामध्ये काही विचारधाराही असते. पण आपण त्या विचारधारेला, आपल्या ऊर्जेला कशा प्रकारची दिशा देतो त्यानुसार आपली ओळख निर्माण होत असते आणि या ओळखीमधूनच आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि ह्या व्यक्तिमत्वानं ज्यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस समाज मनही अशा व्यक्तिमत्वाचं जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐकत असतं किंवा त्याच्याकडे पाहत असतं. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे शांती गंगा ॲग्रो इंडस्ट्रीचे सन्माननीय श्री विश्वराजजी शिवलिंगप्पा आवटी आज आपल्याकडं पाहुणे म्हणून आलेले आहेत. सर्वप्रथम द रिंगल लाईव्ह टीमच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपण आपल्या संवादाला या ठिकाणी सुरुवात करूया. नमस्कार सर. सर्वप्रथम आपलं शांतीगंगा ॲग्रो उद्योगमध्ये हार्दिक स्वागत. रिंगल टीमचंही हार्दिक स्वागत करतो. रिंगल टीमचे सर्व प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो. तर पहिला प्रश्न असा आहे की आपलं शिक्षण काय झालेलं आहे? माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MBA झालेलं आहे. बरं. लातूर युनिव्हर्सिटी म्हणजे नांदेड युनिव्हर्सिटीमधून MBA झालेलं आहे. बरं. मग आपल्याला या व्यवसायामध्ये येऊन किती दिवस झाले? फ्लोअर मिल चालू करून जून 2018 आपण चालू केलेली आहे. जवळजवळ 6 वर्ष झालेली आहेत. बरं. त्यापूर्वी आपण काय करत होतो? आता आपला वडिलोपार्जित व्यवसाय आडत दुकान आहे, म्हणजे आजोबापासनाचा व्यवसाय चालू असा असलेला आहे. तर तो मी बघत परत या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. बरं. मग आपण MBA केलेलं आहे, तर आपल्याला असं कधी वाटलं नाही का आपण पण नोकरी काहीतरी करावी? सर, मुळात म्हणजे नोकरी करण्यासाठी MBA केला अशातला भागच नाही. नोकरी करावं जरा असं वाटत होतं, पण काहीतरी वेगळं करावं, काहीतरी. आता आपण बिझनेस माइंडेड सगळे लोक, वडिलांचा बिझनेस, आजोबांचा बिझनेस, त्यामुळे ह्या बिझनेसमध्येच काहीतरी करूया म्हणून मी नोकरीकडे काही वळालो नाही सर. बरं. आणि आपल्याला या आटा उत्पादन क्षेत्रामध्ये काय वाटलं? कसं आहे, एकतरी काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूनं आम्ही बरेचसे उद्योगधंदे आम्ही अभ्यास केले होते. मी माझे वडील शिवलिंगप्पा आवटी, रोज आमची चर्चा अशी व्हायची की काहीतरी आपण वेगळं करूया. कारण ज्यावेळेस ही जागा ज्यावेळेस आम्ही घेतली त्यावेळेस असं चालू होतं की काहीतरी आपण ह्या ठिकाणी प्रोडक्शनचं किंवा काहीतरी करूयात. त्या पिरियडमध्ये आम्ही बरेच धंदे असे शोधत आलो, पण मनासारखं काही बिझनेस काही आवडला नाही. आपल्या आडतशी रिलेटेड, ॲग्रो बेसशी रिलेटेड काही बिझनेस आहे असं शोधत आम्ही आडत लाईनशी काहीतरी निगडीत असा बिझनेस करावा असं चालू होतं. आमचं ट्रेडिंग असल्यामुळे आम्ही गव्हाचंही ट्रेडिंग करायचो, तुरीचं, सोयाबीनचं, असे सर्वच आपल्या जे शेतीमालाचं आहे त्याचं ट्रेडिंग चांगलंच करायचं. ते गव्हाच्या बिझनेसमध्ये आम्ही इकडं पाठवत असताना मग एके रात्री आम्ही अशी चर्चा करत असताना असंच आठवून आलं की गहू आपण जे पाठवतो बाहेर दुसऱ्या मिलला, त्यांनी आपल्याकडून एवढ्या रेटनं घेऊन सुद्धा त्यांना काही परवडत असेल तर आपण थोडं बहुत त्याचा अभ्यास करूयात का. मग त्यावेळी जी ठिणगी पडली त्यावेळेस आमच्या चर्चेतनं विचाराची, त्यावेळेसपासून मग आम्ही मार्केट शोधत गेलो. मग आम्ही लातूरचा स्टडी केला. लातूर मार्केटमध्ये आटा कुठलं होतं काय तर थोडं त्याचा अभ्यास केला. तर असं पाहणीचं आलं की हा सगळा आटा वगैरे आपल्या कुठल्याच भागात जवळपास नाही आहे. हे सगळं UPवरनं आटा येतं, ते पण त्यांनी आज ऑर्डर द्यायची, ते 15 दिवसांना गाडी लोडिंग करणार. मग त्याचा अभ्यास केला, त्याचा थोडं सराउंडिंगचं तिकडचं मार्केटचा अभ्यास करून मग ठीक आहे बाबा निर्णय चालू केला. मग यासाठी तुम्हाला खूप मोठी यंत्रसामुग्री लागते, कारण हा काही लहान व्यवसाय नाही. मग याच्यासाठी तुम्ही सेटअप कसं केला, कशी निर्मिती केली, मार्गदर्शन कोण केलं तुम्हाला? आता मार्गदर्शन म्हणलं तर सर माझे गुरु, माझं सर्वस्वी माझे वडीलच आहे. बरोबर. त्यांच्याशी रोज चर्चा करत असताना मग कुठेतरी मेल बघून तरी काहीतरी बघूयात अशा इथून मग मी काय केलं, म्हणजे थोडक्यात अभ्यासद्वारे म्हणजे कसे, आता हैदराबादला गेला, हैदराबादचे काही मिल बघायचं ठरवलं.
बरं. हैदराबादला काही आपले काही व्यापारी ओळखीचे असल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो. बरं. पण मिल फिरत असताना म्हणजे अक्षरशः सर सांगतो पण मिलला कोणी येऊ दिलेलं नाही त्यावेळेस. बरं. की मिलला आम्ही बघू देत नाहीत म्हणजे कोणाला. त्याचे सिक्रेट्स सिक्रेट्स सगळ्याच गोष्टी अशा होतात. पण तुमची उत्सुकता खूप होती. हा उत्सुकता तर बघायचं तर म्हणजे आता आणि अभ्यास तर करायचा आपल्याला. नव्हतं की आपल्याला हे करायचं. हो. आपल्याला म्हणजे आता ठरलंच होतं की ह्याचं काय करायचं म्हणजे चक्की आट्याचं करायचं. आता ह्यात म्हणजे थोडक्यात मी सांगतो बरोबर. यात 2 मिलाचा प्रकार आहे. म्हणजे चक्की आटा म्हणजे फक्त गव्हाचा आटा आणि रोलर फ्लोअर मिल म्हणलं की त्यात मग रवा, सुजी, मैदा आणि आटा हा प्रकार आहे. हा म्हणजे हे दुसरे प्रोडक्ट आहे पण ते पण त्याचं निर्मिती करतात ते नाही. बरं. हे जे म्हणलं ना की तो त्याचा थोडा आवाका मोठा आहे. बरं. भविष्यात भविष्यात होईल ते तुमचे घोडदौड पाहून वाटतं की तुम्ही नक्की कराल. नक्कीच तुमच्या शुभेच्छा असल्यावर नक्कीच करूयात. मग ते सुरुवातीला मग आम्ही चक्की आट्याचंच फक्त करायचं ह्या हिशोबानं आम्ही त्यावेळेला आम्ही अभ्यास करत गेलो होतो. ते मिलमध्ये आम्ही म्हणजे मिलला तर कोणीच येऊ द्यायचं नाही. कसं तर करून सर मी म्हणलं त्या मिलवालीला मला एक मिल आवडली होती थोडं इथेच हैदराबाद साईड. बरं. 4 दिवस तर सर मला काम करू द्या म्हणजे मी काही तुमचं काही हे करणार नाही फक्त मला 4 दिवस राहू द्या. 4 दिवस तिथं अभ्यास केलं बघितलं. मग त्या मशिनरीची तिथून माहिती घेऊन मग त्या मशीनमध्ये मी फोन केला. त्याला म्हणले सर तुम्ही जे बघितलं कुठल्या एरियामध्ये ते फार जुनं आहे म्हणून जर बघितलं असेल तर मला सोडलं जाईल. मी तिथं नागपूरला गेलो त्याच्या मशिनरी तिथं ते चालू मी तिथं 8 दिवस राहिलो. 8 दिवस राहिल्यानंतर मग ते मशीनवाल्याला इकडेच बघितलं त्या मशीनची आपल्या जागा दाखवली म्हणजे अपडेटेड मशिनरीज होतं तर आपली जागा दाखवली. मग हे मशिनरी कुठल्या सगळ्या हा काही मशिनरी दिल्लीची दिल्ली हैदराबाद त्या साईडच्या मशिनरी मोठी यंत्र आहेत सगळे. हो. दिल्लीच्या मशिनरी म्हणजे त्यांना मग त्या मशीनवाल्याने आपल्याला कोटेशन दिलं सगळं सांगितलं. पण माझी दाखवता होती दिल्ली म्हणलं की थोडं मनात भीती असते एवढ्याला आमच्या मशिनरी थोडं कसं आहे केलं. मग वडील म्हणजे मी जाऊन येतो. वडील त्यांचे मित्र दिल्लीला गेले तिथे एकदा बघितलं ओके वाटलं मशिनरीची चॉईस चांगली आहे म्हणजे तिथून फायनलाइज करून मग सुरू केलं आपण. आपल्याकडं कामगार किती आहेत? आता इनिशियलला ज्यावेळेस आम्ही 10 टनाचं सुरू केलं होतं म्हणजे आम्ही 10 टनाच्या हिशोबानं आमचं होतं की बाबा पर डे 10 टन निघावं आपल्याला सफिशियंट आहे. त्यावेळेस माझ्याकडे कामगार होते बघा 10 ते 11 कामगार होते सुरुवातीला. परत हळूहळू वाढत आज 50-55 कामगार आहे. मग ते कामगाराचं नियोजन कसं करता आपण? कामगार सर त्यावेळी तर खूप मेहनतीचं आहे. नाही एक ड्रॉबॅक सर म्हणजे आपल्या भागात सांगतो की आपल्या भागात कामगार मिळणं खूप अवघड आहे. काम भरपूर आहे आपल्याकडे फक्त लोकांची मानसिकता नाही. मानसिकता नाही. नाविलाज असतं मला बाहेरून कामगार आणावं लागेल म्हणजे बिहारचे हमाल लोक आणावं लागले मध्ये जे लेबर वर्क करतात ते ओडिसाचे आणावं लागले. आणि त्याला तुम्ही काही ट्रेनिंग वगैरे देता? ट्रेनिंग एक मशिनीचं काम असल्यामुळे तर ज्ञान लागणार आहे. ऑपरेटर वगैरे जे आहेत ते काही स्किल्ड ऑपरेटर जे एक्सपिरियन्सड आहेत आणि असेच ते ऑपरेटर ठेवतात. ह्या क्षेत्रामध्ये आव्हानं काय आहे? एक तर पहिलं मी म्हणलं ना या क्षेत्रामध्ये लेबर कामगार यांचं आव्हान खूप मोठं आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये सर हा खायचा पदार्थ आहे तर याची क्वालिटी मेंटेन करणं सगळ्यात मोठी जिम्मेदारी आहे. आणि क्वालिटीसोबत मी एखाद्याला म्हणजे माल व्यवस्थितरित्या दुकानदारापर्यंत पोहोचवणे हा सुद्धा एक मोठा हे आहे. त्याची ऑर्डर त्याच्या टाईमापर्यंत राहिली तर तोही समाधानी राहील. करेक्ट. आणि आपण आता खरी आपली ओळख जर कशामुळे झाली असेल तर मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्टिफाईड आटा निर्माण करणारे आपण एकमेव आहात आणि त्यामुळे तुमची नोंद घेतली गेली. जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा सर मी करेक्शन करतो हा मराठवाड्यातला पहिला फॅक्टरी आहे आट्यामध्ये की फोर्टिफाईड करणार आहे. म्हणजे फॉर्टिफाईड आटा म्हणजे नेमकं काय असतं? आता फोर्टिफाईड आटा म्हणजे सर यामध्ये आपण B12 फॉलिक ॲसिड आणि आयर्न हे प्रीमिक्स जे असतात ते आपण मिक्स आपल्या साध्या आट्यामध्ये नसतात का ते नसतात सर. बरं. हे ॲडिशनल सप्लिमेंटरी असतात. बरं. म्हणजे मिनरलच म्हणत होतो जसं आयोडीन मीठ
तसं म्हणजे इतर आट्यापेक्षा हे आपलं वेगळं आहे. वेगळं आहे. बरोबर. सुरुवातीला म्हणजे आटा हा काढला, पण आहे त्या प्रोडक्टला अजून कसं चांगल्या प्रकारे करता येईल आणि काहीतरी आहेत सगळेच आटेवाले आहेत सर. बरं. माझा बरं, हे आटा आपलं वेगळं आहे. काहीतरी डिफरन्शिएट विथ मिनरल्स. हां, बरोबर. आणि विटॅमिन. असं म्हणालात आपण की सुरुवातीला फक्त आपण 10 टन, फक्त नाहीच आता हे जास्त झालं, 10 टन आटा निर्माण करतो. हो. आज सध्या किती करतात? आज घडीला जवळपास माझ्या मिलची कॅपॅसिटी 100 टन आहे. वा. हां, पर डे. तर मी बरं. जवळपास 70-80 टन, 80 टन तर इझी होऊन जातो. मग एवढा आटा तुम्ही निर्माण करता, हां. मग याचं वितरण कसं करता, त्याची व्यवस्था कशी लावता? सुरुवातीला माझ्याकडे 3 ते 4च गाड्या होत्या. बरं. म्हणजे त्याचं एक ह्या बिझनेससाठी जे लागणार सेकंड मोठी गोष्ट जर म्हणली हां. तर वितरण व्यवस्था. तर त्यांना वेळेत पोचावं ह्याच्यासाठी, वेळेत ऑर्डर पोचण्यात यावे, देण्यात यावे ह्याच्यासाठी आम्ही म्हणजे गाडीची सोय आपल्याकडे होतीच सुरुवातीला 2-3 गाडीची. मग ते अशी वाढत जाऊन आम्ही काय केलं, लातूरला 30 टन जवळपास पर रोज लागतो. तर त्याची चेनच लावली, त्याची सेपरेट त्याचं एक फिट केलं आम्ही. बरं. सप्लाय चेनच वेगळी केली, त्याच्या गाड्या वेगळ्या, त्याची लाईन वेगळीच अशी आम्ही हे केली. बरं. की बाबा आज ऑर्डर आली तर उद्या लगेच त्यांच्या म्हणजे आता कुठे होतं आपला लातूर जिल्ह्यात पूर्ण. लातूर जिल्हा पूर्ण. हां, सोलापूर जिल्हा पूर्ण, सोलापूर, अक्कलकोट. बरं. बाकी कर्नाटकमध्ये बिदर, भालकी, विजापूर. म्हणजे मागणी आणि वाढत असेल तुम्हाला? मागणी भरपूर आहे सर. म्हणजे आपण मग आता पुरवठा करायला कमी पडलेलो का? तसं म्हणलं तरी काय नव्हतं ठरणार. म्हणजे आपली आता कॅपॅसिटी परत वाढवणार आपण. कॅपॅसिटी म्हणजे किती पर्यंत जाऊ शकता तुम्ही? इच्छा आहे तुमची? हा मार्केट म्हणजे 100 टन उत्पादन आहे. हो. पण ह्याचं किती वाढवू शकता तुम्ही? ह्याला एकतर मर्यादा पडायची आपल्या जागेची. बरं. इन फ्युचर दुसरीकडे जर काही प्लॅन झाला यात हा आट्यासहित दुसरे आणखी त्याचं प्रोडक्ट सुरू करून करूया. बरं. माझ्यासारखा जर व्यक्ती म्हणाला की मी हा आटा का घ्यावा, तर तुम्ही मला कसं समजावून सांगाल? सर आता कसं असतं सर, प्रत्येकाला म्हणजे कसं होतं, पहिलं तुम्ही पाणी बॉटल विकत घेत होता का? हां. नाही. म्हणजे पाणी विकत घेणं हा म्हणजे एकदम सुरुवात रेअर. तसंच हा आटा सुद्धा जर मी तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर यात तुम्ही रोजच्या जेवणात जी तुम्ही B12 जी सगळ्यात मोठी गोष्ट आहे, B12ची कमतरता, आयर्न, याने तुमचं हिमोग्लोबिन मेंटेन राहतं. हे सगळ्यात मोठं प्लस पॉईंट आहे. आरोग्यदायी आटा आहे आणि ह्याची खासियत म्हणजे म्हणजे तुम्ही सकाळी चपाती केली तर दुपारी संध्याकाळपर्यंत मऊ घरगुती, जसा तुम्ही घरी आटा करता, घरी आपल्या दळण जे करतात तयार सेम ॲटलिस्ट तसंच लागतं. आणि आम्ही ह्याच्यात म्हणजे असे काही प्रिझर्वेटिव्ह किंवा अदर थिंग्स काहीच मिक्स करत नाही, नॅचरल थिंग आहे. मला असं वाटतं की हा आटा खाऊन आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं समृद्ध होत असतो. आणि म्हणून कदाचित तुम्ही याचं नाव सुद्धा समृद्धी आटा असं ठेवलेलं आहे. बरोबर. समृद्धी हे म्हणजे सर्वांसाठी समृद्धी आणावी, सगळ्यांची समृद्धी व्हावी. आणि आपण हे करत असताना आपल्याला अडचणी पण खूप आल्या असतील. त्याच्यावर तुम्ही मात कसं करत गेला? सर इनिशियली कसं ज्यावेळेस आम्ही आटा, कारण हे सोपं नाही. सगळ्यात मोठी टफ गोष्ट सांगतो असं, म्हणजे इनिशियली सुरुवातीला आम्ही आटा बेसिकली तुम्हाला गहू उपलब्ध करून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर त्याचं स्वच्छता असेल, स्वच्छतेची प्रक्रिया कशी असते? ह्याची प्रोसेस सांगतो. पहिला आटा गहू घेणे, गहू कटिंग पॉईंटला सोडणे. बरं. तिथून क्लिनिंग पहिला फर्स्ट स्टेज असते त्याचं क्लिनिंग. त्या क्लिनिंगमध्ये त्याची माती, खडा, काडी सगळंच क्लीन होतं, सगळंच. त्याच्यानंतर मग गव्हाला हलकसं घासलं जातं. त्याच्यानंतर मग ते यंत्रणा घासतात का? हो, सगळं मस्त. तुम्ही फक्त मॅन्युअल फक्त गहू सोडणे पॉईंट पर्यंत. बरं. तिथून पुढे म्हणजे त्याचे टप्पे सांगा आम्हाला कसे असतात, पीठ कसं तयार होतं? हो. आता समजा आपण बाहेरून गहू आणून त्या जिथं कटिंग पॉईंट असतात, आपण त्या कटिंग पॉईंटला गहू सोडणे, तिथनं एकदा सोडलं की मग सगळंच ऑटोमॅटिक होतं. मग त्यात क्लिनिंग महत्वाचं, क्लिनिंग सगळंच होतं. क्लिनिंग झाल्यानंतर ते गव्हाला थोडं घासलं जातं. ते घासल्यानंतर मग गहू परत त्याला
पाणी लावण्यात येतं बरं थोडं मशीन पाण्याचं मशिनरी बरं मग त्याला रेस्ट केलं जातं एक 12 मिनिटं. बरं मग नंतर दळायला आणलं जातं बरं. ऑटोमॅटिक चक्क्यामध्ये. हां ते दळलं बरं की मग त्याला चाळणी केली जाते. चाळणी करत असताना मग त्याचा कोंडा जो असतो तो एकीकडे जातो ऑटोमॅटिक. तसं काय करता आपण? तो कोंडा जातो बाय प्रोडक्ट म्हणून कॅटल फीडसाठी. हो म्हणजे बाय प्रोडक्ट बाय प्रोडक्ट आहे. बरोबर आहे. तो कोंडा एकीकडे जातो आणि पीठ ऑटोमॅटिक एका टँकमध्ये जाऊन पॅकिंगसाठी येतं. ते पॅकिंग ऑटोमॅटिक मशीनच पॅकिंग होतं. मग त्याला तुम्ही ती मिनरल्स कधी ॲड करता? ज्यावेळेस पीठ चाळणी होऊन कोंडा एकीकडं आणि पीठ टँकमध्ये जातं ना हां. त्यावेळेस तिथे एक मशिनरी आहे. हां. त्याच्यात कॅल्क्युलेशननुसार ऑटोमॅटिक मिक्स होऊन सगळं जातं. म्हणजे B12 सगळंच आयर्न आणि फॉलिक ॲसिड फॉलिक ॲसिड हे सगळं सगळं. आरोग्यदायी पदार्थ त्याच्यामध्ये मिश्रित केले हो जातात. हो बरोबर. आणि मग आपल्या ह्या कामाची नोंद कुठे घेतली गेली? बऱ्याच ठिकाणी घेतली गेली सर. आपल्याला अनेक पुरस्कार पण मिळालेले आहेत. हो. त्या पुरस्काराबद्दल आपण काय सांगाल? आता 2022 साली एकमत पेपरतर्फे वैशाली देशमुख यांच्यातर्फे पण मिळाला उत्कृष्ट उत्पादक उत्कृष्ट आरोग्यदायी जिल्ह्यासाठी. उत्पादक हां, पुरस्कार. जिल्ह्यासाठी म्हणून. जिल्ह्याचा मग नंतर पुणे येथे पण अवॉर्ड भेटला ग्रीनवर्ल्डतर्फे. त्यांचं पुस्तक आहे महाराष्ट्र. हो त्या पुस्तकामध्ये आपला लेख पण आपला हो, एक हो. नावलौकिक आणि आपल्या कर्तृत्वाचा आढावा पण घेण्यात आलेला आहे हां. त्यात. त्यांनी एक पुस्तक असं काढलं की महाराष्ट्रातले 32 जे यशस्वी उद्योजक आहेत त्यामध्ये आपलंही त्यांनी स्थान दिलं. आपलं स्थान मिळालं. हां. त्यानंतर मग उदगीर महासंघातर्फे पण झाला लिंगायत बरं. समाजातर्फे. बरं. काल परवाच दिल्लीला दिल्लीला एक पुरस्कार मिळाला तुम्हाला. दिल्लीलाच WPPS ते काय आहे? WPPS व्हीट प्रोडक्शन प्रोडक्ट सोसायटी. बरं म्हणजे हे ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही मिलर्स आहेत बरं. त्यांचं असोसिएशन आहे मोठं. बरं त्यांच्यातर्फे बेस्ट न्यूट्रिशन म्हणजे बेस्ट न्यूट्रिशन इन फ्लोर बरं. आट्यामध्ये बेस्ट न्यूट्रिशन म्हणून आपल्याला हा म्हणजे पोषक आणि सकस पोषक पीक म्हणून सकस, हां. पुरस्कार हो. तो आपल्या दिल्लीला दिल्लीला भेटला. बरोबर. Yes. म्हणजे आपण खूप कमी वयामध्ये एक यशाची उत्तुंग भरारी या ठिकाणी नक्कीच मारलेली आहे. पण आपल्याला अनेक तुमचे तरुण मित्र पण आहेत. हो. ते पण उद्योजक आहेत. हे मी म्हणजे नशिबाने समजतो सर. तरुण मित्रांना काय सल्ला द्याल? आता आमचा जो फ्रेंड सर्कल आहे तो सर्वच कोण उद्योजक आहे? आहेत. आता बरेच जण आहेत सर. हनुमंतप्पा आहेत, अविनाश पवार आहेत, इम्रान भाई आहेत, श्रीकांत भोसले आहेत. असे बरेच मित्र परिवार आहे मोठा. आपापल्या परीने ते सगळे मग ते आपल्या मग क्षेत्रात आम्ही कसं असतं सर म्हणजे मित्र सर्कलमध्ये बसल्यानंतर चर्चा होत राहते बिझनेस बरोबर, ह्याच्याबद्दल. बरोबर. पण आपण हां सांगा बोला. नाही म्हणजे आपण जे आहे ना तुमचे ग्राहक असतील किंवा तुमचे कामगार असतील किंवा प्रशासन असेल त्यांच्यामध्ये समन्वय कसं साधतात तुम्ही? कारण खूप मोठं कार्य व्याप खूप आहे कामाचं. आता समन्वय म्हणलं तर मग सर त्याला काय केलं आम्ही स्टाफ वाढवतो. बरं स्टाफला आम्ही पर्टिक्युलर काही कामं डिवाईड करून दिलो की प्रशासनाची कामं काही थोडे काही असतील तर मी स्टाफ मधला माणूस जाऊन करतो. बरं इथं काही आलं तर अडचण बरं. वडील टॅकल करतात. कामगारासाठी पण त्याचं एक वेगवेगळे डिपार्टमेंट आम्ही केलेले आहेत किंवा मग लेबरसाठी हा त्याचे तो कामं करून घ्यायचं हे केलेलं आहे. म्हणजे नियोजन केलेलं केलेलं आहे. आता या क्षेत्रामध्ये पुढे आणि काय करावं असं वाटतं? आव्हानं संधी तर खूप आहेत पण तुमच्या डोक्यामध्ये काही संकल्पना असेल प्लॅन असेल काय करणार पुढे? मार्केट हे समुद्र आहे सर. बरोबर आपण तिथं करेक्ट जेवढं करेल तेवढं कमी. हो कारण जेवढं आपल्याला होईल तेवढं त्याला तर इन फ्युचर आता तर आहेच. त्याच्यासोबत काहीतरी रवा मैदा सुजीचा प्लॅन चालू आहे डोक्यात. बरं प्लस कॅटल फीडचं एखादं युनिट करायचं चालू आहे. बरोबर. इन फ्युचर बघूया. आणि हे सगळं करत असताना मग तुम्ही वेळेचं नियोजन कसं करता? वेळेचं नियोजन सगळं काम खूप आहे. काम आहे. किती पण वेळ द्या तुम्ही कमीच आहे एवढं काम आहे. मग त्याचं मॅनेजमेंट कसं करता? टाईम मॅनेजमेंट कसं करता? सकाळी जे म्हणजे आता ते कारण माझा उद्देश काय आहे हा प्रश्न विचारण्याचा की तरुणांना हे एक चांगलं मार्गदर्शन असणार आहे. वेळेचं नियोजन म्हणजे एक तर पहिल्यांदा आपले सकाळचे जे रुटीन काम आहे ते लवकरात करून घेऊन बरं इकडं येणे इकडची कामं मग परत सगळी कामं बघून दुपारी जेवायला जाणे 1-2 वाजता.
सकाळी आणि 6-7 वाजता अभ्यास batch चालू वगैरे करतात. तुमच्या असतं? हा, अभ्यास वगैरे भरपूर असतात. असे म्हणजे अभ्यास वगैरे किंवा एक्झिबिशन हे असे ज्या ठिकाणी असतात तिथं सगळे ठिकाणी कामकाज जातोच मी. आणि मार्गदर्शन पण घेत असतात हो. लोकांचं. असे आता बरेच जणांचे काही व्याख्यान होत असतात, बरेच फूड रिलेटेड कुठे काही मार्गदर्शन शिबिर चालू असतात. जरा चांगलं वाटतं, काही नवीन शिकायला भेटतं. आता आपला इमारतीचा विस्तार पण मोठा झालेला आहे. हो. आणि एक मला विशेष बाब वाटली की आपण कामगारासाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था करत आहात त्यांच्या राहण्याची, तर कसं त्यांच्या आहे, भोजनाची. एवढ्या सगळ्या हे जे माझं म्हणजे यश आता तुम्ही जे म्हणतो हे सगळ्या यशोगाथामध्ये कामगारांचाही तेवढाच मोठा हात आहे. बरोबर. त्यांच्याशिवाय त्यांना आपण चांगल्या प्रकारे ट्रीट केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. तर तो पण एक उत्पादन आपला भाग आहे. म्हणजे त्यांना काम करून घेणं हे हो. कला आहे. बरोबर आहे. आणि त्याचं तुम्ही पुरेपूर उपयोग करून हो. या ठिकाणी घेता. त्यांची थोडी काळजी घेणं हे गरजेचं आहे. बरोबर. तर आणि एक प्रश्न मला राहून येत असतो आणि बऱ्याच वेळेस मी विचारत हे असतो की आजकाल जे तरुण आहेत असं सगळ्याला काही नोकरी मिळणार नाही. हो. मग असे तरुण उदास होतात आणि मग ते फ्रस्ट्रेशनमध्ये काही न करता बसून राहतात. तर अशा तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? कसं आहे सर, अशा तरुणांना किंवा आता अवतीभोवती मी बघतो सर, माझं एकच म्हणणं आहे सर, जर नोकरीच्या मागे न लागता तुम्ही कसाही असो आपापला एक व्यवसाय करा. छोटा का असं ना, कुठलंही काम काही छोटं मोठं नसतं सर. सुरू करताना छोट्यातून करा, त्याचं वटवृक्ष नक्कीच होईल. याचं उदाहरण म्हणजे मलाही कधी कधी वाटतं की खरंच आपलं काम एवढं मोठं झालं का, कारण आम्ही एक शून्यातूनच पुढे आलेलो आहेत. एक 5 टन 10 टन हे सफिशियंट असं आम्ही त्यावेळेस विचार केला होता. म्हणजे 10 टनापासून आज 100 टनापर्यंत आपला प्रवास आलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना हेच म्हणणं आहे की तुम्ही आपापला एक व्यवसाय सुरू तर करा सर. सुरुवात करा. बरोबर. अडचणी भरपूर येतात, स्ट्रगल भरपूर येतात. बरोबर. पण पण त्याच्यातून न शिकलं पाहिजे. डरता आपण कंटिन्यू लढते आपण राहू. डिवोशन जर देत गेलो ना सर, लढते राहू बढ़ते राहू. हे नक्कीच तुम्ही सक्सेस आहात. तर हा व्यवसाय जो आहे तो खूप मोठा आहे, लहान तर नक्कीच नाही. पण मला त्या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की हा व्यवसाय ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, सुरुवातीपासून आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली त्यांची आठवण तुम्ही कशी कराल? आठवण तर सर, फर्स्ट ऑफ ऑल तर मी माझे वडील, आई, माझी फॅमिली यांनी जो सपोर्ट केला आहे तो नो काउंट म्हणजे काउंटेबल नाही सर. फर्स्ट ऑफ ऑल हां. आणि जे परत माझे काही म्हणजे वडिलांचे मित्र असतील, माझे मित्र असतील, त्यांनी भरपूर माझ्या स्ट्रगल मॉरल सपोर्ट हा खूप शब्दाचा आधार म्हणजे मोठा काका आता ते सगळेच फॅमिली मेंबर, काका असतील, दोन्ही काका असतील, सर असतील, प्रशांत काका असतील, यांनी खूप सपोर्ट केलेला आहे त्या पिरियडमध्ये. म्हणजे पण ज्यावेळेस तुमचा हा विस्तार वाढत चालला त्यावेळेस तुम्ही आर्थिक नियोजन कसं केलं? तुम्ही आर्थिक नियोजन म्हणजे मी इनिशियलचं सांगतो सर, ज्यावेळेस आम्ही असे बऱ्याच बँका फिरलो, नॅशनलाइज बँकेमध्ये पण आम्ही फाईल केली होती सर. तर त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं होतं की सर हे आपल्याकडे भागात चालणारा व्यवसाय नाही. वीट कोण पॅकिंगमध्ये अजून घ्यायची आपल्याकडे पद्धत नाही. त्याला एकच उदाहरण म्हणलं तुम्ही सर, ठीक आहे ना, आता ज्यावेळेस पाणी विकत घेऊ शकतात तर वीट काय घेऊ शकतो. करेक्ट. ठीक आहे म्हणलं. मला बरेच मला जे सहकारी बँक आहे सोलापूरचे देश त्यांनी खूप मदत केली. म्हणजे त्याचा आवर्जून का उल्लेख करतो, त्याने मला म्हणजे खरंच खूप मदत केली त्या पिरियडमध्ये. फाईलकडून दिली, CC झाली, म्हणजे प्रोत्साहन दिले. म्हणजे तुम्हाला एक संधी दिली. हो. आणि तुम्ही सुद्धा त्या संधीचं सोनं करून दाखवलं. म्हणजे ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळं मग सर मग कसं झालं, मग आता त्यानंतर बऱ्याच बँका माझ्याकडे आल्या सर, आमच्याकडे आता पण मी ते त्याला बोललो, मी सुरुवातीला ज्यांनी त्यांनी मला मदत केली मी अजून पण तर हे होते आपले युवा उद्योजक, शून्यातून विश्व निर्माण करणारे, कसल्याही निराशेला उदासीनतेला बळी न पडता स्वकर्तृत्वातून शांतिगंगा ॲग्रो उद्योगाच्या माध्यमातून अतिशय समृद्ध आट्याची निर्मिती करून आपलं नाव लौकिक करणारे सन्माननीय श्री विश्वराजजी शिवलिंगप्पा आवटी. आज आपण आमच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन इथं आलात, तरुणांना चांगल्या प्रकारचे प्रेरणा दिलात.
त्याबद्दल द रिंगण लाईव्ह टाईमच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आभार सर. सर्व रिंगण टीमचंही आभार. त्यांनी मला बोलवलं, मला इथं सन्मान केला. धन्यवाद.